तुम्हाला जर बेस्ट MBA कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, तर तुमचा MBA CET मधील स्कोर हा 145 पेक्षा जास्त असायला पाहिजे. म्हणजेच तुमचा पर्सेंटाइल हा 90 पेक्षा जास्त असलाच पाहिजे. आणि त्यासाठी तुमचं प्रिपरेशन अगदी राईट दिशेने जाणं हे सुद्धा गरजेचं आहे. तर प्रिपरेशनमध्ये तुम्हाला योग्य दिशा देणारे शिक्षक, त्यांच्यासोबत पुस्तके सुद्धा खूप मोठा रोल प्ले करतात. त्यासाठी तुम्हाला योग्य पुस्तक निवडणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर सर्वांचं CET बाय ग्लोबल ऑनलाईन चॅनलमध्ये स्वागत आहे. मी तुमचा एज्युकेटर निहाल. आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की MBA CET या परीक्षेची तयारी करण्यासाठी प्रत्येक युनिटला स्ट्रॉंग करण्यासाठी बेस्ट पुस्तके कोणती आहेत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जास्तीत जास्त शेअर सुद्धा करायचा आहे. पुढे जाण्याआधी अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. तुम्ही जर येणाऱ्या MBA CET 2026 साठी प्रिपरेशन करत आहात आणि तुम्हाला बेस्ट कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, तर तुमचा पर्सेंटाइल हाय असणं गरजेचं आहे. त्यासाठीच तुमच्या प्रिपरेशनला बूस्टअप करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन घेऊन आलेला आहे MBA CET 2026 कंप्लीट कोर्स, ज्यामध्ये तुमची पूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे. तुमचा पूर्ण सिलेबस लाईव्ह सेशनच्या अंतर्गत कव्हर केला जाणार आहे. तेही मराठी आणि इंग्लिश या कंबाईन लँग्वेजमध्ये आपले इंटरॅक्टिव्ह सेशन्स असणार आहेत. बघा, लाईव्ह सेशनची एक खासियत आहे, तुम्हाला लाईव्ह इंटरॅक्शन करता येतं. काहीही डाऊट असेल तर तुम्हाला लाईव्ह विचारता येतं. आणि काही कारणास्तव जर तुमचा लाईव्ह सेशन मिस झालाच, तर तुम्हाला त्याचं रेकॉर्डेड सेशन सुद्धा मिळणार आहे. जेणेकरून तुमचं प्रिपरेशन कुठेही थांबणार नाही. तुमचं लाईव्ह आणि तुमचं रेकॉर्डेड या सेशनच्या द्वारे प्रिपरेशन कंटिन्यू राहील. त्यासोबतच तुम्हाला टॉपिक वाईज MCQ सुद्धा मिळणार आहेत, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक टॉपिकची व्यवस्थितपणे स्टडी करता येईल आणि स्ट्रॉंग करता येईल. फुल सिलेबस नोट सोबत फुल सिलेबस मॉक टेस्ट सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील, जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्टली लाईव्ह एक्झामिनेशनचा एक फील येणार आहे. त्यासोबतच नवीन नवीन MCQचं PDF देखील तुम्हाला शेअर केलं जाईल, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करता येईल आणि तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप करता येईल. तर आपल्या या कोर्सची बॅच जी आहे, न्यू इयर बॅच 1 जानेवारीपासून सुरू होत आहे. ही बॅच तुम्हाला जॉईन करायची आहे जर तुम्हाला बेस्ट कॉलेजमध्ये MBA करायचं असेल तर. तर या दिलेल्या नंबरवरती WhatsApp मेसेज करा. आजच मेसेज करा आणि ही बॅच जॉइन करा. किंवा सोप्या पद्धतीमध्ये करायचं असेल तर ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. या ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्हाला ही बॅच जॉइन करता येईल. बघा, प्ले स्टोअरवरती जायचंय, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे, असं ॲप्लिकेशन तुम्हाला दिसेल. इन्स्टॉल करायचंय, ओपन करायचंय ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला या प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल. डॅशबोर्डमध्ये बघा, एकदम खाली या ठिकाणी स्टोअर सेक्शन आहे. स्टोअर सेक्शनवर क्लिक करायचंय. या डॅशबोर्डमध्ये तुम्हाला सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्समध्ये तुम्हाला सर्च करायचंय MBA CET. हा कोर्स तुम्हाला दिसेल. त्या कोर्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिसेल की जॉइन द कोर्स. जॉइन करायचं आहे आणि प्रिपरेशनला स्टार्ट करायचं आहे. एकदा का तुम्ही जॉइन केलात, मग तुम्हाला कंटेंट फोल्डर तिथे समोरच दिसेल. त्या कंटेंट फोल्डरमध्ये सर्व मटेरियल जे आहेत तुम्हाला तिथे दिसतील आणि आपले जे लाईव्ह सेशन्स आहेत, ज्यामध्ये तुमचं पूर्ण तयारी केली जाणार आहे, ते लाईव्ह सेशन सुद्धा ॲपमध्ये तुम्हाला दिसून येतील. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जो पेपर पॅटर्न आहे तो अशा प्रकारे असणार आहे. टोटल 200 प्रश्न तुम्हाला विचारले जातात आणि त्यामध्ये 4 युनिट्स डिवाइड केलेले आहेत. पहिला युनिट म्हणजे तुमचा लॉजिकल रिझनिंग आहे, जो सगळ्यात जास्त वेटेज धरणार आहे. म्हणजे 75 प्रश्न त्याच्यामध्ये विचारले जातात आणि प्रत्येक राईट आन्सरला 1 मार्क असल्यामुळे, प्रत्येक प्रश्नाचा 1 मार्क असल्यामुळे 75 त्यामध्ये मार्क्स मिळणार आहेत. ठीक आहे. म्हणजेच तुम्ही जर 75 पैकी 75 मार्क्स क्वेश्चन सोडवले तर 75 मार्क्स मिळतील. बरोबर आहे. सगळ्यात जास्त वेटेज असणार आहे. त्यानंतर आहे अब्स्ट्रॅक्ट रिझनिंग 2 नंबरला, जो की सगळ्यात लहान युनिट आहे, परंतु स्कोरिंग आहे, सोपा आहे. त्यामध्ये 25 प्रश्न विचारले जातात 25 मार्कांसाठी. तिसरं आहे व्हर्बल ॲबिलिटी रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. यामध्ये तुम्हाला पॅसेजचे क्वेश्चन्स दिले जातात, काही ग्रामरचे क्वेश्चन दिले जातात, व्होकॅब्युलरीचे क्वेश्चन्स दिले जातात. तब्बल 50 प्रश्न विचारले जातात 50 मार्कांसाठी. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हा तुमचा चौथा युनिट आहे, जो की पूर्णतः प्रॅक्टिकल असणार आहे. मॅथमॅटिकल क्वेश्चन्स असणार आहे. ॲव्हरेज, पर्सेंटेज, डिस्काउंट असे प्रश्न असतात, जे की 50 प्रश्न परीक्षेमध्ये विचारतात 50 मार्कांसाठी. सो अशा प्रकारे 200 प्रश्न टोटल तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये सोडवायचे आहेत 200 मार्कासाठी, आणि त्यासाठी तुम्हाला मिळतात 150 मिनिट्स, म्हणजे जवळपास 2.5 तास तुम्हाला मिळणार आहेत. आता हे तर झाले तुमचे युनिट्स.
सगळ्यात आधी आपण सुरू करूया लॉजिकल रिझनिंग पासून, ज्यामध्ये टोटल 75 क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात 75 मार्क्ससाठी, राईट. सो सगळ्यात मोठा हा युनिट असणार आहे, सगळ्यात जास्त स्कोरिंग हा युनिट असणार आहे. बघा, लॉजिकल रिझनिंग मध्ये काय असतं, तुमचे डिरेक्शन, ब्लड रिलेशन किंवा अन्य काही रिझनिंगचे क्वेश्चन्स असतात, ज्यासाठी तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करणंही तितकंच गरजेचं आहे, बट त्याआधी कन्सेप्ट क्लिअर करणं तितकंच महत्वाचं आहे. कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर तुम्ही तुमचे क्वेश्चन्स, आपल्याकडे जे क्वेश्चन्स आहेत, एमसीक्यू सिरीज आहे, मॉक टेस्ट आहेत, त्याची तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. बघा, लॉजिकल रिझनिंगचे कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी तुम्ही आर.एस. अगरवालचे जे बुक आहे, मॉडर्न अप्रोच टू लॉजिकल रिझनिंग, ते प्रिफर करू शकता. चांगली बुक आहे, मोस्ट रिव्ह्यू वाली ही बुक आहे. ऑनलाईन जर तुम्ही बाय करणार असाल तर यावरती रिव्ह्यूज चांगले आहेत. आर.एस. अगरवाल ही बेस्ट बुक आहे लॉजिकल रिझनिंगसाठी. त्या व्यतिरिक्त अरुण शर्माचं लॉजिकल रिझनिंगचे कॅट एडिशन आहे, ते सुद्धा तुम्ही प्रिफर करू शकता. लॉजिकल रिझनिंगचे जे सिलेबसमध्ये टॉपिक्स आहेत, ते टॉपिक्स यामध्ये सर्व कव्हर केलेले आहेत. ठीक आहे. त्यासोबतच अरिहंत पब्लिकेशनचं लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग सुद्धा एक बुक आहे, जे लॉजिकल रिझनिंगचे सर्व टॉपिक्स कव्हर करतं आणि सोप्या भाषेमध्ये दिलेले असल्यामुळे तुम्हाला ते समजण्यासाठी सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. ठीक आहे. सो अरिहंत पब्लिकेशन सुद्धा तुम्ही प्रिफर करू शकता. ओके. असं गरजेचं नाहीये की तुम्हाला तिन्ही बुक प्रिफर करायचे आहेत. यामधील एकही तुम्ही बुक घेतलात तर त्यावरती स्ट्रॉंगली फोकस करून तुमचं प्रिपरेशन करा, कन्सेप्ट क्लिअर करा. ओके. आणि त्यानंतर तुम्ही मॉक टेस्टकडे वळू शकता. बघा, बुक प्रिफर करण्यासाठी तुम्हाला आर.एस. अगरवाल बेस्ट बुक आहे. ठीक आहे, जे की मोस्ट रिव्ह्यू बुक आहे. आणि त्यासोबतच आपले लेक्चर्स जर तुम्ही अटेंड कराल तर दोन्ही साईडने तुमचं कन्सेप्ट क्लिअर होतो, दोन्ही साईडने तुमचं प्रिपरेशन होतं. मॉक टेस्ट आपल्याकडे अवेलेबल असल्यामुळे त्याची प्रॅक्टिस सुद्धा होते आणि तुमचं प्रिपरेशन आणखीन स्ट्रॉंग होणार आहे. त्यानंतर आहे तुमचं अबस्ट्रॅक्ट रिझनिंग, ज्यामध्ये तुम्हाला 25 प्रश्न विचारले जातात 25 मार्कासाठी. त्यासाठी तुम्ही रिचर्ड मॅकमनचं बुक प्रिफर करू शकता, जे अबस्ट्रॅक्ट रिझनिंग टेस्ट या नावाने आहे, किंवा अरिहंतच नॉन व्हर्बल रिझनिंग सुद्धा तुम्ही प्रिफर करू शकता, ज्यामध्ये अनालॉजीज सारखे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. त्यासाठी कन्सेप्ट तुमचा क्लिअर पाहिजे. या दोन्हीपैकी एक कुठलंही बुक तुम्ही अबस्ट्रॅक्ट रिझनिंगसाठी प्रिफर करू शकता. त्यानंतर आहे व्हर्बल ॲबिलिटी किंवा रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, ज्यामध्ये सुद्धा तुम्हाला जास्त प्रॅक्टिस करण्याची गरज आहे. त्यासाठी तुम्ही अरुण शर्माचं व्हर्बल ॲबिलिटी अँड रीडिंग कॉम्प्रिहेन्शन बुक प्रिफर करू शकता. त्या व्यतिरिक्त वर्ड पॉवर मेड इझी, नॉर्मन लेविसचं, व्रेन मार्टिनचं इंग्लिश ग्रामर, हे सुद्धा तुम्ही प्रिफर करू शकता. बेस्ट बुक आहे. तुम्ही अरुण शर्मा जे आहे यांचं व्हर्बल ॲबिलिटी अँड रीडिंग कॉम्प्रिहेन्शन प्रिफर कराल तर तुमच्यासाठी सोपं जाईल आणि समजण्यासाठी तितकंच इझी जाईल. पुढे आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड डेटा इंटरप्रिटेशनचे, ज्यासाठी तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असणं, प्रॅक्टिस करणं तितकंच गरजेचं आहे. बघा, फॉर्म्युलाज वगैरे हे कसे सॉल्व करायचे आहेत हे प्रॅक्टिकली तुम्हाला समजणं तितकंच गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही आपले सेशन्स अटेंड करा, ज्यामध्ये तुमचं मॅथमॅटिकलचे जे प्रश्न आहेत ते कसे सोडवायचे आहेत तुम्हाला ते क्लिअर होईल. त्यानंतर तुम्ही क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड किंवा डेटा इंटरप्रिटेशनचं बुक अरुण शर्माचं प्रिफर करू शकता, ज्यामध्ये काही क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व करण्यासाठी, प्रॅक्टिस करण्यासाठी प्रिफर करू शकता. त्यासोबतच आर.एस. अगरवालचं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, अरुण शर्माचं आणखीन एक बुक आहे डेटा इंटरप्रिटेशनसाठी, ते सुद्धा प्रिफर करू शकता. ओके. बघा, सिलेबस व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला बुक्स प्रिफर करावे लागतात, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करता येते. ज्यामध्ये अरिहंतचं बुक आहे, ज्यामध्ये 50 पेक्षा जास्त सॉल्व्ड पेपर्स आहेत MBA CETचे, ज्यामध्ये तुम्ही PYQs, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स प्रॅक्टिस करू शकता. दिशा पब्लिकेशनचं CET गाईड बुक आहे. त्यासोबतच टार्गेट MHCET दिशा पब्लिकेशनचं बुक आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रिव्हियस इयर सॉल्व्ड पेपर्स, प्रॅक्टिस क्वेश्चन्स, डिटेल सोल्युशन्स, मॉक टेस्ट वगैरे सर्व मिळतील. हे सुद्धा तुम्ही प्रिफर करू शकता. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला मल्टिपल बुक्स प्रिफर करायची काहीही गरज नाहीये. एकच बुक कुठलं तरी प्रिफर करायचं आणि स्ट्रॉंगली त्यासोबत तुम्ही लॉयल राहायचं आहे, आणि त्यामुळेच तुमचं प्रिपरेशन तितकंच स्ट्रॉंग होणार आहे. मल्टिपल बुक्स केल्यानंतर कन्फ्युजन निर्माण होऊ शकतं आणि त्यामुळे तुमच्या एक्झामिनेशनमध्ये त्याचा परिणाम दिसू शकतो. ठीक आहे. सो डेट आता आलेली आहे आणि कुठल्याही प्रकारचं तुम्हाला लेट करायचं नाहीये किंवा स्थगित करायचं नाहीये प्रिपरेशनला. आजच्या आजच प्रिपरेशनला स्टार्ट करा आणि एक्झामिनेशन पर्यंत तुमचं प्रिपरेशन तितकंच स्ट्रॉंग होणार आहे.
ठीक आहे. सो आणखीन काहीही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला विचारू शकता आणि त्याचं सोल्युशन मी तुम्हाला पुढच्या सेशनमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये देईन. ओके, सो हॅव अ गुड डे.